काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव दुधगावमध्ये दाखल झालेलं आहे। बीएसएफच्या जवानांनी श्रीनगरमध्ये नितीन कोळींना आदरांजली वाहिली। तिरंग्यामध्ये लपटलेल्या नितीन कोळींच्या मृतदेहाला आता अखेरचा निरोप देताना बीएसएफ जवानांनी मातृभूमीचा जय जयकार केला। नितीन यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आल्यानंतर आदरांजली वाहण्यात आली आणि दुधगावमध्ये नितीन कोळी यांच्यावर आता अंत्यसंस्कार करण्यात येतील। आपण ही दृश्य बघतोय दुधगाव सांगली इथनं। दुधगावमध्ये आज जाबाज जवानाला अखेरचा निरोप देण्यात येतोय। तिरंग्यामध्ये लपेटलेल्या नितीन कोळींच्या मृतदेहाला अखेरचा निरोप देताना बीएसएफ जवानांनी मातृभूमीचा जय जयकार केला। नितीन यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आल्यानंतर तिथेही त्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर दुधगावमध्ये नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार आता करण्यात येतील। दुधगावमध्ये नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या बरोबर आहेत। रवींद्र, अख्खा संपूर्ण देश खरं तर आज दिवाळी साजरा करतो आणि दुधगाववर मात्र शोककळा पसरली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।